साजरी करतात. पण का? कारण या दिवशी असते त्यांची जयंती. त्यांनी भगवद्गीता लिहिली, म्हणजे वेद व्यासांची जयंती. म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. पण थांबा थांबा थांबा, गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त वेद व्यासांची जयंती एवढंच नाहीये. कारण योग संस्कृतीमध्ये शिव हे आदि गुरु म्हणजे पहिले गुरु मानले जातात. सुमारे 15,000 वर्षांपूर्वी हिमालयात जेव्हा भगवान शंकर समाधीत होते, तेव्हा 7 जिज्ञासूंनी त्यांना ज्ञान मागितलं आणि अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर महादेवांनी डोळे उघडले आणि त्यांना ज्ञान दिलं आणि ते 7 जण झाले सप्तऋषी. आणि त्याच दिवसांपासून सुरू झाली ही गुरु शिष्य परंपरा. मित्रांनो, तुमच्याही खऱ्या आयुष्याची सुरुवात ही गुरु भेटल्यावरच होते. मग ही पण रील शेअर करा तुमच्या आयुष्यातल्या त्या गुरुला. बाय द वे, तुम्हाला माहितीये माझा पहिला गुरु कोण आहे? ती आहे माझी आई. लव्ह यू आई.